चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नंदाताई बाबुळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्या चंदगड तालुक्यातील माणगाव येथे शरदचंद्रजी पवार यांची सभा होणार आहे। आणि या सभेच्या निमित्ताने आज आपण पाहतोय की जंगी तयारी, या सभेची तयारी चालू आहे। आपण माझ्या मागे पाहू शकताय चंदगडच्या या माळरानावर हा भव्य दिव्य असा हा मंडप उभारला जात आहे। कालपासून या सभेच्या निमित्ताने जे मंडप किंवा बाकीचे जे नियोजन चालू आहे, या नियोजनासाठी कार्यकर्ते धडपडत आहेत आणि उद्या ही 12 वाजता इथे सभा होणार आहे। उद्याची सभा ही अगदी निर्णायक होणार आहे। शेवटच्या टप्प्यात निवडणूक प्रक्रिया ही आली असताना शरद पवार हे उद्या नंदाताईंच्या प्रचारासाठी येणार आहेत। पक्षफुटीनंतर ही पहिली सभा आणि पहिल्यांदाच शरद पवार हे चंदगड दौऱ्यावर येत आहेत। तर कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आहे जे की काल आज 2 दिवस झाले हे शरद पवारांच्या सभेची जय्यत तयारी करताना दिसत आहेत। तर अण्णा, उद्या शरदचंद्र पवारांचा दौरा होतोय, नंदाताईंच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार इकडे येत आहेत। कसं कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह आहे आणि उद्यापासून शरद पवारांची जी सभा झाली की पुन्हा कार्यकर्ते चार्ज होतील का आणि निवडणुकीच्या या रणांगणामध्ये बदल होईल का? डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांच्या प्रचारार्थ आपले देशाचे नेते, आमचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्या ह्या सभेसाठी उद्बोधन करण्यासाठी इथं 11 वाजता इथं पोहोचणार आहेत। त्यामुळं उद्याची ही जाहीर सभा अशी एक आतापर्यंत ज्या सभा झाल्या त्या सभेला पाठिंबा टाकणारी अशी मोठी सभा पवारसाहेबांच्या रूपाने इथं होणार आहे। तर ह्या प्रसंगी मी एवढंही सांगू इच्छितो, उद्याची जी माणगाव येथे जी सभा होणार आहे त्या सभेचे प्रतिसाद संबंध मतदारसंघामध्ये असे उमटणार आहेत। ह्यावरती आता जी इथे व्यवस्था आपण बघितला आणि येणारे जनसमुदाय जो आहे तो उद्या मोठ्या संख्येने इथं येणार आहे। तरी मी सर्व आमचे मतदार बंधू भगिनी आहेत ह्या सर्वांना कळकळीची विनंती करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चंदगड विधानसभेचा अध्यक्ष नात्यानं आपल्याला सर्वांना मी आमंत्रित करू इच्छितो। त्या निमित्तानं आपण सर्वांनी सकाळी 11 वाजता माणगाव येथे उपस्थित राहून ह्या सभेची शोभा वाढवावी ही नम्र विनंती। कसं नियोजन असेल, किती लोक जमतील, पार्किंगची व्यवस्था कशी असेल, पवारसाहेब किती वाजता येणार आहेत आणि एकंदरीतच कार्यकर्त्यांना काय आवाहन करताय सभेच्या अनुषंगाने? उद्या 11 वाजता माणगाव येथे जाहीर सभा होणार आहे। पार्किंगपासून सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर माणगावचं माळ किमान 400 एकरचं माळ असल्यामुळं इथं कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही। किमान 15 ते 20 हजार लोकांचा आमचा डोळ्यासमोरचा अजेंडा आहे। आज जर बघितला तर 8-10 दिवसाच्या कालखंडात कालची महागावची झालेली सभा जर बघितली तर गडिंग्लज, चंदगड आणि आजरा 3 तालुक्यातून आलेल्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जर बघितला तर गुलाल नक्की आमचाच आहे। त्यात कुठल्याही पद्धतीची तीळ मात्र शंका बांधायची गरज नाही। शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचा ज्यावेळी पक्ष फुटला, आमचा योग असा चांगला आहे की आमचं मत आहे की महाराष्ट्राचा वस्ताद उद्या इथे येत आहेत। त्यामुळे गडिंग्लज, चंदगड, आजरा ह्या 3 तालुक्यातल्या लोकांना 85 वर्षातली किशामत काय असू शकते ही उद्या ऐकण्यासाठी आणि उद्याची साहेबाची सभा, ह्या सभेनंतर होणारं वातावरण, कारण की पवार साहेबाला तमाम महाराष्ट्रातली जनता देव मानते आणि एकदा साहेब येऊन गेले की या सगळ्या गोष्टींचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही, हाही माझा त्याच्या पाठीमागचा आत्मविश्वास आहे। पवारसाहेब म्हणजे स्फूर्ती आणि पवारसाहेब म्हणजे शक्ती आणि पवारसाहेब म्हणजे विचार। निश्चितच महाराष्ट्र जसा पेटून उठलेला आहे आणि पवारसाहेबांच्या पाठीशी आहे, तसंच उद्या हा चंदगड मतदारसंघामध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या निमित्तानं हा चंदगड तालुका परिवर्तनाची लाट उद्यापासून जोरात सुरू होणार आहे। पवारसाहेब ह्या मुलूक मैदान जे आहे आज सभेचं, तिथं येऊन जे गद्दार आहेत त्या गद्दारांना गद्दारीचा धडा शिकवण्यासाठी ते इथे येत आहेत। तेव्हा मला चंदगडच्या तमाम जनतेला आव्हान करायचं आहे की मोठ्या संख्येनं येऊन ही सभा यशस्वीरित्या पार पाडायची आहे। चंदगडमध्ये पवारसाहेबांची जशी देवाची वाट पाहतात, कधी पवारसाहेब चंदगडमध्ये येतात आणि मार्गदर्शन करतात, ही वाट सर्व तळागाळातील लोक, युवक, वयोवृद्ध लोक वाट बघत आहेत। तेव्हा ही सभा ऐतिहासिक होणार आणि परिवर्तन होऊन गुलाल हा आमच्यावर पडणार आणि नंदाताई मोठ्या फरकाने निवडून येणार, यात काही शंका नाही। परिवर्तन हे अटळ राहील असा विश्वास आज या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि उद्याच्या होणाऱ्या सभेला देखील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान देखील आज केलेलं आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।